मी केतकीपाडा वन विभागाच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून हे सांगतो की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा जो ऑर्डर आहे त्याचा चुकीचा इंटरप्रेट करतात अधिकारी वर्ग म्हणून. आणि कोर्टाने सुद्धा परत आम्ही ज्यावेळी कोर्टात पुन्हा गेलो हायकोर्टात, कोर्टाने हेच सांगितलं तुम्ही सर्वांचं डॉक्युमेंट चेक करा आणि जे पात्र आहेत त्यांना पर्याय जागा द्यायचा आणि मोकळं करायचं. आणि कोर्टाने सुद्धा न्यायालयात ऍफिडेव्हिट दिली का एवढा उशीर झाला, विलंब झाला म्हणून आम्हाला तुम्ही म्हणजे माफीनामा दिली. सरकारने किती मोठा मन केला आणि करावंच लागेल. 98 ते 2025 म्हणजे 27-28 वर्ष झालं. 27-28 वर्षामध्ये 2 पिढी, ज्याचं लग्न झालं नसेल त्याचं लग्न होऊन त्याला मुलं झाले, त्यांची लग्न झाली आणि त्यांना ह्या अवस्थेमध्ये नॅशनल पार्कच्या झोपडपट्टीत केतकीपाडा किंवा संपूर्ण मुंबई शहरातल्या वन विभागात राहावं लागलं. म्हणून कोर्टाने माफीनामा दिलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्हाला आणखी वेळ द्या, आम्ही ताबडतोब तयारी करून ह्यांना शिफ्ट करतो. कोर्टाने सरकारवरती हे कंडिशन घातलं तुम्ही रिपोर्ट देत जावा पहिले 15 दिवसात, महिन्यात एक कमिटी बनवा. या सर्व गोष्टी कोर्टाने सांगितलं. आणि आमचाही मत आहे का नॅशनल पार्क मधून लवकरात लवकर सर्व झोपडपट्टी मुक्त व्हावी आणि नॅशनल पार्कचा जो सौंदर्य आहे आतापेक्षाही चांगलं येणाऱ्या काळामध्ये व्हावं. त्याचबरोबर नॅशनल पार्कचं सौंदर्य आपण वाढत असताना कुठल्याही मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका येऊ नये, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा पुरा त्याला लाभ मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. तर लोकशाहीने काय अधिकार दिलाय? राष्ट्रपतींनी सांगितलं होतं वन विभागातील लोकांना जागा दिल्याशिवाय तोडायचं नाही. देशाच्या पंतप्रधानांनी कायदा केला सबको हक्का पक्का घर, म्हणजे सर्वांना पक्का घर द्यायचं नंतरच बाहेर काढायचं. महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीसजींनी कायदा केला 2018ला सर्वांना घर द्यायचं आणि 2011 पर्यंतच्या लोकांना द्यायचं. सुप्रीम कोर्टचा ऑर्डर होता 95 पर्यंतच्या लोकांना द्यायचं, परंतु तो महाराष्ट्र सरकारने कायदा बनवल्यामुळे 2011 पर्यंतच्या लोकांना जागा द्यायचं. आता 2011 पर्यंतच्या लोकांना कुठे द्यायचा, 95च्या अगोदरच्या लोकांना कुठे द्यायचं हे सरकार ठरवेल, परंतु जागा सर्वांना द्यायचा हे ठरलेलं आहे. तर अशा वेळी अधिकारी वर्गाने चुकीचा इंटरप्रेट करून लोकांना सतू नये इतकंच माझं म्हणणं होतं. पण सध्या जी आता कारवाईची बाबतीत जी चर्चा चालू आहे ते झोपड्याचे नाही तर ते दुकानावर कारवाईची बाबतीत चर्चा चालू झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये कोणताही पक्ष याच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीये. मात्र तुमचाही पक्ष भाजप पक्षाचे जे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री देखील आहेत पियुष गोयल, यांनी देखील याच्यामध्ये कोणतीही दखल घेतलेली नाहीये अद्यापही. त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं की कोर्टाचे जे आदेश आहे जे आम्ही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. पियुष गोयलजी जे म्हणतात तेच मी म्हणतो. माझा थोडा अभ्यास जास्त असल्यामुळे मी थोड्या वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतली, परंतु मी परवाही बोललो मी पक्षाच्या धोरणाबरोबर आहे, मी सुप्रीम कोर्टच्या आदेशाबरोबर आहे, मी हायकोर्टने आता 25ला जो ऑर्डर दिला त्या आदेशाबरोबर आहे. तोच आदेश इम्प्लिमेंट करा. चुकीचं जर केलं तर मी माझी जे संघर्षाची भूमिका आहे ते मी कायम ठेवून हे मी परवाही बोललो, कालही बोललो, आजही बोलतो आणि उद्याही बोलणार. आता पियुष गोयल हे केंद्रात मंत्री आहेत, केंद्रात युद्ध भारत पाकिस्तानचा सुरू आहे, त्यामुळे ते व्यस्त तिकडे असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आहे ना, मी पण भारतीय जनता पक्षाचा आहे, पियुष गोयल पण भारतीय जनता पक्ष आहे, गोपाल शेट्टी भारतीय जनता पक्ष आहे. मी करतो ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनेच करतोय. इतर राजकीय नेते या विषयावरती बोलणं टाळत आहात, पण आपण प्रखरपणे याविषयी बोलत आहात आणि आपण कोर्टात सुद्धा गेलेत. आणि जे स्थानिक आहेत वन विभागातले त्यांना किती वेळ कोर्टाकडनं देण्यात आलेला आहे की आपण ते डॉक्युमेंट जमा करण्यात आले? आता 14 तारखेला परत डेट आहे. 14 तारखेपर्यंत तुम्ही सर्वांचं डॉक्युमेंट जमा करा हे सांगितलं. आता इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा डॉक्युमेंट 7 दिवसामध्ये तर होणार नाही, परंतु ज्या घराचा सर्वे करतील आणि त्या घराचा डॉक्युमेंट जर तो माणूस सध्या सबमिट करू नाही शकला तर त्याचे डिमॉलिश केलं तर आमचा विरोध राहणार नाही. डॉक्युमेंट द्यायला पाहिजे आणि डॉक्युमेंटच्या आधारावरती त्यांना पर्याय जागा दिली पाहिजे. मला असं वाटतं का फार काय गोंधळ होणार नाही. 2011 पर्यंतच्या त्या लोकांनी ताबडतोब तोडावा, आमचा काही प्रॉब्लेम नाही. मी हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना परवाच्या मीटिंग मध्ये हे सांगितलं, एवढा मोठा काम करत असताना एखाद्याकडे डॉक्युमेंट आहे आणि त्याचं तुटलं तरी आम्ही विरोध करणार नाही, कारण नंतर डॉक्युमेंट दाखवून पण त्याला परत मदत होऊ शकतो. परंतु सरकारी कामात तिकडे जाऊन आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणार नाही. परंतु जर चुकीचा करत असतील तर संजय गांधी उद्यानच्या हद्दीच्या बाहेर जे मला सांगायचं आहे ज्या वेळी ते मी सांगण्याचं काम करणार. त्याच्या बाबतीत मला काही भीती किंवा काही प्रेशर टेन्शन काही नाहीये. पण सर महाराष्ट्रामध्ये आता भाजपची सत्ता आहे,
मात्र केंद्रीय वन मंत्री यांच्याकडून देखील याबाबत चर्चा करून याच्यावर काहीतरी तोडगा करू शकतो, याबद्दल काय नाही, कोर्टाला वन विभागात वनमंत्रीने सांगितलं, महाराष्ट्र सरकारने सांगितलं, एकच आहे ना. आमचं सर्वांचं म्हणणं आहे का कोर्टाचा आदेशाचं आपण पालन करायचं, चुकीचा आदेश अंमलात अधिकारी वर्गाने आणू नये इतकंच म्हणायचं. एक ह्याच्यामध्ये घोळ त्यांच्या मनात करत असेल, 98 ला वन विभागातल्या लोकांना 18 महिन्यात तुम्ही बाहेर काढून टाका हे सांगितलं होतं. 98 ला सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मध्ये हे सांगितलं होतं 95च्या नंतर कोणालाही गुमास्ता लायसन वगैरे देऊ नका हे सांगितलं होतं. आणि गुमास्ता लायसन देऊ नका, 90 कोणाचं दुकान चालत असेल तर ते बंद व्हायला पाहिजे, त्या मताचे मी सहमत आहे. परंतु आमची लढाई आहे 95च्या पहिल्याचे जे लोक आहेत आणि ते दुकान चालवतात तर त्यांना अडचण होऊ नये इतकंच म्हणायचंय. आणि मी एक गोष्ट आणखी पुढे राहून सांगितलंय का आताही जर कोर्टाने सांगितलं की दुकान बंद करा तर मी त्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे काही ताकद मला दिलेली आहे ते मी माझी भावना व्यक्त करणार. कारण मी लोकशाहीची थट्टा आहे, मी खूप स्पष्ट भाषेत सांगतो. हजारो माणसं राहतात, त्या हजारो माणसांना ज्या घरगुती वस्तू लागतात ते जर विकण्यासाठी कोण जर छोटा दुकान चालवत असेल तर जोपर्यंत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ते दुकान बंद करण्याचा आदेश येऊ नये, कोर्टाकडनं येणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. परंतु जर एखाद वेळेस आला तरी मी त्याचा विरोध करणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.